खास उन्हाळ्याकरता आज आपण हिरव्यागार कैरीचं आंबट गोड मस्त असं थंडगार कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते पाहणार आहोत। इथे मी 3 कैरी घेतलेल्या आहेत। मस्त अशा हिरव्यागार कैरी आहेत। ह्या कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। वजनाने हे 643 ग्रॅम आहेत, म्हणजे जवळजवळ 650 ग्रॅम आहेत। आता ह्या कैरी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। ह्याचं साल देखील आपण काढून घेणार आहोत। तर कैरीला चांगलं सोलून घ्यायचं। कैरीचा फक्त इथे आपण गर घेणार आहोत। याकरता कैरी मस्त असे सोलून घ्यायची। याच पद्धतीने बाकीच्या 2 कैऱ्या सोलून घेते। इथे कैऱ्या सोलून झालेल्या आहेत। आता याला आपण कट करून घेऊया। तर इथे मी कैरीच्या लहान लहान फोडी तयार करणार आहे। मधली कोय जी असेल ती काढून टाकायची आणि ओबडधोबड कैरी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, कारण कैरीला आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। कैरी तुम्ही सालासकट जरी वाफवून घेतली तरी सुद्धा चालेल, पण त्यानंतर तुम्हाला गर काढायला जास्त मेहनत लागते। त्यापेक्षा हे असं सोपं पडतं, त्यामुळे मी अशा पद्धतीनेच हे कैरीचं पन्ह करते। तर इथे गर काढून झालेला आहे। हा गर जो आहे तो अर्धा किलो जवळजवळ आहे। यानंतर आपण यासाठी लागणारा गूळ घेणार आहोत। तर इथे मी 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। जेवढा कैरीचा गर तितकाच आपण गूळ घेतो। मात्र ह्या कैऱ्या गोड आहेत, आंबटपणा यामध्ये कमी आहे, त्यामुळे मी 100 ग्रॅम गूळ कमी केलेला आहे। आता हा गूळ आपण बारीक करून घेतला आणि कैरीसोबतच आपण ह्याला वाफवून घेणार आहोत। तेव्हा कुकरच्या भांड्यामध्ये मी हे दोन्ही जिन्नस काढून घेतलेली आहेत। ह्याला थोडंसं असं मिक्स करून घेते। मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायच्यात वेलच्या। तर 6 ते 7 वेलच्या घेतलेल्या आहेत, त्या सोलून घेतल्या। थोडंसं केशर असेल तर केशर घालायचं, ह्याने सुवास चांगला येतो आणि रंगही खूप छान येतो पन्ह्याला। मीठ घालणार आहोत चवीनुसार। मीठ कमीच घालायचं आहे, कारण इथे आपण काळं मीठ पण वापरणार आहोत। काळं मीठ असेल तर अवश्य वापरा, आणि याने चव छान येते। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे कुकरला आपण वाफवून घेऊया। इथे मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये जाळी ठेवलेली आहे। यामध्ये 1.5 ते 2 कप पाणी घातलेलं आहे। यानंतर हा डब्बा ठेवून द्यायचा। डब्यावर झाकण ठेवायला मात्र विसरायचं नाही, कारण यामध्ये पाणी जाता कामा नये। पाणी जर शिरलं तर तुमचं जे पन्हचा पल्प आहे तो जास्त दिवस टिकणार नाही। त्यामुळे हे पन्ह जे आहे हे वर्षभर टिकतं। वर्षभर नाही, पण 4 महिने तरी आपल्याला हे टिकवायचं आहे फ्रीजमध्ये। तर आता कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेऊन मी हे शिजवून घेणार आहे। 4 ते 5 शिट्ट्या देऊन कुकर थोडासा थंड करून घेतलेला आहे। आता बघा, हा कुकर आपण खोलूया। आता ह्याच्यावरती जी वाफ आहे, ही वाफ त्या आंब्याच्या ह्याच्यामध्ये पडता कामा नये, म्हणून झाकण ठेवायचं। झाकण काढून बाजूला ठेवून देऊया। आता इथे बघा, कैरी मस्त अशी मऊसूत झालेली आहे आणि रंग बघा ह्याला किती सुंदर आलेला आहे। एकतर गुळाचा रंग आणि त्यात केशरचा रंग, मस्त असा रंग आहे याला। चला तर ह्याला थंड करून घेऊया। थंड करून झाल्यानंतर ह्यामध्ये पाणी भरपूर आहे, त्यामुळे मी हे बाजूला करते आहे पाणी, आणि पल्प बाजूला करते आहे, म्हणजे आपल्याला वाटण्यासाठी हे बरं होईल। तुमचा जर मिक्सरचा जार मोठा असेल तर तुम्ही सरसकट ह्याला मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। आता हे गुळाचं पाणीच आपल्याला वाटण्यासाठी वापरायचं आहे, बाकी कुठलंही पाणी याच्यामध्ये वेगळं असं वापरायचं नाही आहे, नाहीतर मग हा पल्प खराब होऊ शकतो। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पल्प घातला, एकदा फिरवून घेतलं, आणि हे बघा आता वाटण्यासाठी मी थोडंसं ह्याच्यामध्ये हे पाणी घालते। असं थोडं थोडं करत हे पाणी घालून मस्त असं मऊसूत हे तयार करून घेणार आहे, चांगलं वाटून घेणार आहे। तर इथे बघा, हा पल्प मी सगळं तयार करून घेतलेला आहे, चांगलं मऊसूत। आता हा पल्प असाच तुम्ही वापरू शकता, मात्र मी इथे ह्याला गाळून घेणार आहे, कारण एकदम मस्त असं स्मूथ आपल्याला हा पल्प मिळाला पाहिजे, म्हणजे ह्याचं जे आपण पन्ह तयार करू ते प्यायला एकदम मस्त भारी वाटेल। तर अशा पद्धतीने मी हे गाळून घेते आहे। तुम्ही ही स्टेप स्किप केली तरीसुद्धा चालू शकतं, जर तुम्हाला चालत असेल तर। आता इथे सर्व पल्प मी सगळं असं गाळून घेतलेलं आहे मस्त, आणि ह्याला थोडंसं एकत्र करून घेऊया। आता हा पल्प जो आहे तो आपला तयार झालेला आहे। ह्याच्यामध्ये काहीही घालण्याची गरज नाही आहे, फक्त पाण्यामध्ये पल्प घातला की तुमचं पन्ह जे आहे ते पटकन तयार होईल। तर आता हा पल्प जो आहे तो आपण स्टोअर करून ठेवणार आहोत। काचेची बॉटल किंवा काचेचा डब्बा घेतला तरीसुद्धा चालेल। ह्याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे, आणि यानंतर फ्रीजच्या
पहिला जो कप्पा असतो त्यामध्ये ह्याला ठेवून द्यायचं. अगदी वर्षभर पण हा पल्प आपला चांगला राहतो. आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवून देते. आता उरलेल्या पल्पचा आपण मस्त असं पन्हं तयार करणार आहोत. इथे मी ग्लास घेतलेला आहे, ह्यामध्ये बर्फ घालायचा आहे. यानंतर मी इथे सब्जा घेतलेला आहे, सब्जा असेल तर सब्जाचा वापर करा. यामध्ये 2 चमचे इतकं पल्प घालायचं आणि यानंतर थंडगार पाणी घालायचं की आपलं मस्त असं थंडगार पन्हं तयार होईल. रखरखत्या उन्हात अगदी शरीराला थंडावा देणारा असं जर हिरव्यागार कैरीचं आंबट गोड पन्हं मिळालं तर कोणाला नको आहे. मस्त आल्हाददायक वाटतं. इथे आपलं हे पन्हं तयार झालेलं आहे. मस्त असं आपण ह्याला सर्व करूया. तर हे पन्हं तुम्ही फ्रीजमध्ये एकदा ठेवलं तर तुमची लहान मुलं देखील हे पन्हं तयार करू शकता. फक्त चमच्यातनं घ्यायचं, ग्लासमध्ये टाकायचं आणि थंड पाणी घालायचं का आपलं पन्हं तयार होतं. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.